प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि थेट जाऊयात. रोहित पवार सध्या बोलतायत. कायदा व सुव्यवस्था जी महाराष्ट्राची आहे त्याच्यावर लघवी केल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. खरं तर हा रिपोर्ट नाही तर हे फोटो काल आपल्याकडे आले, पण हे 2 महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुद्धा आले असावेत, दादांकडे सुद्धा आले असावेत. मग 2 महिन्यापूर्वी हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा तुमचं मन त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी एक निर्णय घ्यावा, एक धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी लोकांना पडलेला आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती करायची की तुमची मैत्री नाहीतर जे काही तुमचे संबंध असतील ते कचऱ्यात टाका, पण आजच्या आज धनंजय मुंडेचा राजीनामा त्या ठिकाणी सरकारने घेतलाच पाहिजे. कारण कराड हा जो माणूस आहे, हा जो राक्षसीय प्रवृत्तीचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा एकदम खास हे अख्ख्या जगाला तिथं माहिती आहे. आणि मग 2 महिने हे फोटो येऊन तुम्ही 2 महिने ज्या पद्धतीने वागत आहात तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही कराडची सरकार म्हणून पाठराखण करत आहात आणि धनंजय मुंडेची सुद्धा पाठराखण करत आहात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. अजितदादांना मला सांगायचंय, एक नागरिक म्हणून, एक पुतण्या म्हणून दादांकडे आम्ही सर्वजण बघत असताना तिथं प्रशासनावर चांगला कंट्रोल असणारा नेता आणि कधीतरी योग्य निर्णय घेण्यासाठी काही झालं तरी निर्णय घेण्याची धमक ही दादांमध्ये आहे. त्यामुळे दादांनी आज अधिवेशन सुरू होण्याच्या आधी धनंजय मुंडेचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. मी खरं तर